यंदाचा संत सखाराम महाराज यात्रोत्सव अधिक उत्साहात, सुरक्षित आणि सुरळीतपणे पार पाडण्यासाठी दुकानांची संख्या वाढवण्यात आली आहे. तर चारही बाजूला 4 पोलीस चौक्या, रस्त्यांवर CCTV आणि हायमास्ट लावण्याचा निर्णय नियोजन बैठकीत घेण्यात आला. माजी आमदार शिरीष चौधरी व प्रसाद महाराजांनी बोरी नदी पात्राची संयुक्त पाहणी करून विविध सूचना दिल्यात. हभप प्रसाद महाराज, माजी आमदार शिरीष चौधरी, लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉक्टर परीक्षित बाविस्कर, उपनगराध्यक्ष प्रशांत निकम, मुख्याधिकारी गणेश शिंदे, अनिल महाजन, सभापती कैलास पाटील, गुलाब पाटील, नगरसेवक श्रीराम चौधरी, नगरसेवक पंकज चौधरी, मोहन सातपुते, सुयोग धनगर, बाळासाहेब संदानशिव, पंकज भोई, महेश देशमुख, प्रवीण पाठक यांच्यासह आरोग्य कर्मचारी, पालिका कर्मचाऱ्यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. यात्रेत फिरताना गर्दी, कोंडी होऊ नये तसेच महिलांना धक्काबुक्की होऊ नये म्हणून 100 फूट रुंदीचे रस्ते असतील. वेगवेगळ्या या 4 ठिकाणी पोलीस चौक्या लावण्यात येणार असल्याने समाजकंटकांवर, टवाळखोरांवरती नजर असेल. सर्व रस्त्यांवर CCTV कॅमेरे, मध्यभागी मोठा 360 अंशाचा कॅमेरा, 4 ठिकाणी मोठे हायमास्ट दिवे लावून संपूर्ण यात्रा प्रकाशित असेल. प्रत्येक दुकानदाराला जनित्र सक्तीचे असेल. मीना बाजारात देखील रस्ते रुंद करून पालिकेकडून स्वतंत्र जनित्र असेल, जेणेकरून वीज गेल्यास अंधाराचा गैरफायदा घेऊन महिलांची छेडखानी कोणी करणार नाही. यावर्षी दुकानांची संख्या वाढवून 160 ते 170 दुकाने लावण्यात येणार असून नवीन पाळणे, मनोरंजनात्मक खेळणी आणली जातील. दररोज रात्रीच पालिका कर्मचाऱ्यांकडून यात्रेची साफसफाई केली जाईल. नदीपात्र स्वच्छ करून सपाटीकरण करून भाविकांना, यात्रेकरूंना नदीपात्रात जेवायला बसता येईल अशी सुविधा करण्यात येईल. पालिकेकडून रथ, रस्ता डांबरीकरण करण्यात येणार आहे. एकंदरीत यात्रेत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, अनर्थ घडू नये म्हणून पालिकेने पुरेपूर काळजी घेतली आहे. अमळनेर येथील श्री मंगळग्रह मंदिरात रविवारी रोजी अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर भूमिसुपोषण अभियान राष्ट्रीय चळवळ मासिक जनजागर सोहळ्याची अतिशय भक्तिमय आणि चैतन्यमय वातावरणात विधिवतरित्या सांगता झाली. या जनजागर अभियानाचा शुभारंभ अक्षय कृषी परिवार व मंगळग्रह सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने वर्ष प्रतिपदा अर्थात गुढीपाडव्याचे औचित्य साधत गेल्या 19 मार्च 2026 रोजी विविध मंत्री महोदयांसह शेतकऱ्यांच्या साक्षीने करण्यात आलेला आहे. यावेळी प्रांताधिकारी मयूर भंगाळे, तहसीलदार रुपेश कुमार सुराणा, कृषीभूषण राजश्री राजेश पाटील, विश्वास महाजन, पुंजू पाटील, कृषी विभागाचे योगेश वंजारी, मंगळग्रह सेवा संस्थेचे उपाध्यक्ष SN पाटील, सचिव SB बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, विश्वस्त DA सोनवणे, मुख्य कार्यकारी अधिकारी RG चव्हाण, ग्रीनरी कन्सल्टंट सुबोध पाटील, मंगल सेवेकरी अनिल कदम, RT पाटील, VV कुलकर्णी यांच्यासह अमळनेरसह परिसरातील विविध खेड्यांतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंदिराचे पुरोहित शुभम वैष्णव, जयेंद्र वैद्य व गणेश जोशी यांनी भूमिपूजन सोहळ्याचे पौरोहित्य केले. त्यांना सेवेकरी उमेश पाठक, अमोल र पाटील, पद्मसिंग पाटील यांनी सहकार्य केले. सोमवारी झालेली पालिकेची सर्वसाधारण सभा सत्ताधाऱ्यांनी कोणत्याही विषयावर चर्चा न करता अवघ्या 10 मिनिटात आवरून लोकशाहीची गळचेपी केल्याचा आरोप विरोधी नगरसेवकांनी केला आहे. बैठकीच्या अजेंड्यावर 27 विषय घेण्यात आले होते. सत्ताधाऱ्यांनी ते बहुमताने मंजूरही केले. त्याचवेळी विरोधी नगरसेवकांना बोलू दिले नसल्याने लोकशाहीचा अपमान झाल्याचे विरोधी नगरसेवकांनी म्हटले आहे. यात्रेपूर्वीच पावसाळ्यापूर्वीचे कामे करून नाले सफाई करून घेण्याच्या सूचना लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉक्टर परीक्षित बाविस्कर आणि मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी दिल्याने आरोग्य विभागाने नाले सफाई करून गाळ काढणे सुरू केले असून शेकडो टन गाळ काढण्यात आला आहे. शहरात पिंपळे रोड, पिंपऱ्या नाला, विप्रो नाला, धुळे रोड नाला, गांधीनगर, बालेमियाजवळ असे एकूण 5 मोठे आणि उर्वरित लहान नाले मिळून 17 नाले आहेत. अमळनेरचा संत सखाराम महाराज यात्रोत्सव जवळ आल्याने भाविक भक्तांच्या तसेच यात्रेकरूंसह स्थानिक नागरिकांचे आरोग्य अबाधित राहावे म्हणून डॉक्टर परीक्षित बाविस्कर, गणेश शिंदे यांनी नाले सफाई मोहीम हाती घेतली आहे. नाल्यांमध्ये गाळ, काडी कचरा, प्लास्टिक पिशव्या, भंगार, तुटलेल्या लाकडी, फाटक्या कापडी वस्तू अडकून पावसाळ्यात नाले तुडुंब भरतात.
त्यामुळे पाणी साचून नागरिकांचे आरोग्य बिघडते. यात्रेच्या काळात काम केले तर उघड्यावर पडलेला गाळ अथवा कचरा उघड्यावर पडल्याने जीवजंतू तसेच दुर्गंधी पसरून आरोग्य बिघडण्याची शक्यता होती. म्हणून यात्रेपूर्वीच सफाई मोहीम हाती घेण्यात आली. आरोग्य सभापती रामकृष्ण पाटील यांच्यासह आरोग्य निरीक्षक किरण कंडारे, संतोष जाधव, संतोष मानिक, पर्यवेक्षक श्याम करंदीकर, सतीश बिराडे, कुंदन सोनवणे, योगेश पवार यांनी शहराचे 4 भाग पाडून शहरातले 5 मोठे आणि इतर लहान नाल्यातील गाळ कचरा काढणे सुरू केले आहे. दरम्यान संपूर्ण 18 मुकदमांना सक्त सूचना देऊन शहर व परिसर स्वच्छ ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नदीपात्रातील देखील गाळ काढून परिसर स्वच्छ केला जाईल असे आरोग्य निरीक्षक किरण कंडारे यांनी सांगितले. स्तंभारोपण आणि अन्नपूर्णा खांबाचे पूजन करून वैशाख शुद्ध अक्षय तृतीयेला संत सखाराम महाराज यात्रोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी परंपरेप्रमाणे ह.भ.प. प्रसाद महाराज यांच्या हस्ते राजकीय, सामाजिक आणि प्रशासनातील अधिकारी आणि भक्तांना प्रसाद वाटून यात्रोत्सवाचे निमंत्रण देण्यात आले. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सकाळी प्रसाद महाराज यांनी वाडी संस्थांमध्ये विठ्ठल रुक्मिणीची पूजा केल्यानंतर भालदार चोपदारांसह पुढे वारकरी शाळेच्या विद्यार्थ्यांच्या टाळ नृत्याच्या आनंदात नदीपात्रात आले. या ठिकाणी अभयदेव यांच्या हस्ते अन्नपूर्णा खांबाचे पूजन करून रोवण्यात आला. संपूर्ण यात्रोत्सवात अन्न अपूर्ण पडू नये याचे तो खांब प्रतीक आहे. त्यानंतर संत सखाराम महाराज समाधी मंदिरापुढे आल्यावर मंदिरावर ध्वज चढवण्यात आला. जयदेव यांच्या हस्ते पूजन करून यात्रेचे स्तंभारोपण करण्यात आले. यावेळी पुजारी केशव पुराणिक, सारंग पाठक, जयंत कौंडिन्य, अभय जोशी, चारुदत्त जोशी, सुनील देव यांनी पूजा केली. ह.भ.प. प्रसाद महाराजांनी आमदार अनिल पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी, लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉक्टर परीक्षित बाविस्कर, उपनगराध्यक्ष प्रशांत निकम, माजी नगराध्यक्ष विनोद पाटील, माजी नगराध्यक्ष जयश्री पाटील, माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी, प्रांताधिकारी मयूर भंगाळे, DYSP विनायक कोते, तहसीलदार रुपेश कुमार सुराणा, मुख्याधिकारी गणेश शिंदे, API रवींद्र पिंगळे, निरंज अग्रवाल, डॉक्टर अनिल शिंदे यांच्यासह सर्व क्षेत्रातील मान्यवरांना प्रसाद वाटून निमंत्रण दिले. बंद घराचा कडीकोंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील सुमारे 70,000 रुपये किमतीचे सोने चांदीचे दागिने लांबवल्याची घटना 8 एप्रिल ते 12 एप्रिल दरम्यान अमळनेर येथील पिंपळे रस्त्यावरील समर्थनगरमध्ये घडली. हेमंत प्रकाश विस्पुते यांच्या घरात चोरी झाली आहे. ते वडिलांच्या ऑपरेशनसाठी घराला कुलूप लावून नाशिक येथे गेले होते. 14 रोजी ते घरी आले असता त्यांना घरातील सामान अस्ताव्यस्त फेकलेले दिसून आले. देवघरात चांदीचे देव नव्हते. त्यानंतर त्यांनी घरातील वस्तू तपासून पाहिल्या असता त्यांना 50,000 रुपये किमतीचे 4 ग्रॅम सोन्याचे काफ, 8,000 रुपये किमतीची 10 भार चांदीची लक्ष्मीची मूर्ती, 8,000 रुपये किमतीची 10 ग्रॅम वजनाची गणेशाची मूर्ती, 1,600 रुपये किमतीचे 2 भार वजनाची चांदीची समई, 2,400 रुपये किमतीची 3 भार वजनाचे चांदीचे फुलपात्र असा एकूण 70,000 रुपये किमतीचा ऐवज चोरून नेल्याचे उघडकीस आले. मालकाने अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून अमळनेर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेड कॉन्स्टेबल विनोद भोई करीत आहेत. संत सखाराम महाराज यात्रोत्सवात यंदा ठेका पद्धती लागू करण्याच्या निर्णयाला स्थानिक दुकानदार, पाळणेधारक व नागरिकांकडून तीव्र विरोध केला आहे. याबाबत मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देत हा निर्णय तात्काळ रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. दरवर्षी पालिका दुकानदारांकडून थेट पावती देऊन शुल्क वसुली करत असे. ही पद्धत पारदर्शक व स्थानिक व्यावसायिकांच्या हिताची असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. मात्र यावर्षी ठेका पद्धतीने वसुली करण्याचा निर्णय घेतल्याने दुकानदारांवर अवाजवी आर्थिक भार पडण्याची शक्यता असून शोषण व भ्रष्टाचाराला वाव मिळू शकतो अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. तसेच ठेका पद्धती रद्द करून जुनी पद्धत कायम ठेवणे, तसेच मीना बाजार एकाच ठिकाणी ठेवणे व जुन्या पाळणेधारकांना त्यांच्या पारंपरिक जागांवर व्यवसाय करण्यास परवानगी देणे अशा मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून पीक कर्ज वाटपाच्या पद्धतीत करण्यात आलेल्या बदलामुळे निर्माण झालेली समस्या अखेर मार्गी लागली असून शेतकऱ्यांच्या मागण्या संचालक मंडळाने मान्य केल्या आहेत.
यामुळे वारसदार शेतकऱ्यांना सामायिक कर्ज घेण्यासाठी मोठा दिलासा मिळाला आहे. 2026 या चालू आर्थिक वर्षात बँकेने प्रत्येक वारसदारास स्वतंत्र कर्ज वाटप करण्याच्या सूचना दिल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. यापूर्वी सामायिक खात्यातील सर्व वारसदारांनी एका व्यक्तीस अधिकृत करून दिलेल्या संमतीपत्रानुसार कर्ज व्यवहार सुरळीतपणे सुरू होता. मात्र नवीन पद्धतीमुळे कर्ज मिळण्यात अडथळे निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात होती. या पार्श्वभूमीवर शेतकरी नेते प्राध्यापक सुभाष पाटील यांनी 18 एप्रिल रोजी बँकेचे चेअरमन यांना निवेदन सादर केले. यावेळी संचालक मंडळासमोर विषयावर सविस्तर चर्चा झाली. चर्चेदरम्यान काही काळ खडाजंगी वातावरणही निर्माण झाले. मात्र अखेरीस सर्व बाजू ऐकून तोडगा काढण्यात आला. संचालक मंडळाने यापूर्वीप्रमाणे संमतीपत्रधारक वारसदारांनाच कर्ज वाटप करण्याची पद्धत कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे चालू आर्थिक वर्षात कर्ज वितरण पूर्ववत पद्धतीने होणार आहे. या बैठकीस चेअरमन संजय पवार, माजी आमदार चिमणराव पाटील, आमदार किशोर पाटील, माजी आमदार सतीश पाटील, प्रताप हरी पाटील आदी उपस्थित होते. प्राध्यापक सुभाष पाटील, दिनेश पवार, रोहिदास सुखा पाटील यांच्या स्वाक्षरीचे निवेदन सादर करण्यात आले.